हडपसरची अन्नदान प्रचिती. पुण्याच्या हडपसर भागात एक साधेसे पण श्रद्धेने भरलेले पतीपत्नी राहत होते. नवनाथांच्या अपार भक्तीमुळे त्यांनी नवनाथांचे पारायण सुरू केले होते. पारायण पूर्ण होत असताना मनात एकच संकल्प होता: नवनाथांच्या कृपेने अन्नदान करायचे. त्यांनी ठरवले, 9 मुलं आणि शेजारपाजारचे काही लोक, जास्तीत जास्त 10-15 जण. त्याच हिशोबाने त्यांनी स्वयंपाक केला. घरात समाधान होते, पण नियतीने वेगळाच खेळ रचला होता. पारायण सुरू असतानाच जेवायला बोलावलेल्या मुलांपैकी एक अनोळखी मुलगा अचानक उठला. तो घराबाहेर गेला आणि ये-जा करणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांना म्हणू लागला, "आज इथे जेवायला या, प्रसाद आहे." हे ऐकताच पतीपत्नी गोंधळून गेले. "अरे, आपण तर फक्त 15 लोकांचेच जेवण बनवले आहे." पण तो मुलगा थांबतच नव्हता. एकामागून एक, 2, 5, 10, 20-25 लोक त्याच्या बोलावण्यावर घराकडे येऊ लागले. नवरा-बायकोचे हात थरथरू लागले. डोक्यात एकच विचार: इतक्या लोकांना कसे जेवण देणार? पण आलेल्या पाहुण्यांना परत पाठवण्याची हिंमतही नव्हती. क्षणातच घर, अंगण, ओटा, सगळीकडे लोकच लोक. संख्या वाढत गेली. 40, 45, जवळजवळ 50 जण. आणि मग एक अकल्पनीय चमत्कार घडला. जेवण वाढायला सुरुवात झाली. 1 ताट, 2 ताट, 50 ताटे भरली. तरीही भांडी रिकामीच होत नव्हती. सगळे लोक मनसोक्त जेवले, पोटभर, समाधानाने. आणि तरीसुद्धा स्वयंपाक शिल्लकच राहिला. पतीपत्नी स्तब्ध झाले. डोळ्यात पाणी, मनात श्रद्धेचा उद्रेक. तेवढ्यात त्यांनी त्या मुलाकडे पाहिले, जो लोकांना जेवायला बोलवत होता. तो मुलगा घरात नव्हताच. शोध घेतला, आजूबाजूला पाहिले, पण तो कुठेच दिसला नाही. तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार ठाम झाला: हा साधा मुलगा नव्हता, हा नवनाथांचा अवतार होता. नवनाथांनी स्वतः येऊन त्यांच्या हातून अन्नदानाचे कार्य करून घेतले होते. आणि हे दाखवून दिले की श्रद्धेने केलेले अन्नदान कधीच कमी पडत नाही. आजही त्या घरात ही घटना नवनाथांच्या जिवंत प्रचितीप्रमाणे सांगितली जाते. आणि हडपसरमध्ये ती कथा श्रद्धा आणि रहस्याचा अद्भुत अनुभव बनून राहिली आहे. नवनाथ महाराज की जय.